शेतकरी मित्रांनो नमस्कार। तालुका कृषी अधिकारी कार्यालय येवला यांच्या वतीने मी कृषी सहाय्यक सोनाली आपल्या सर्वांचं स्वागत करते। शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगामामधलं महत्त्वाचं पीक म्हणजे हरभरा पिकाचं कीड आणि रोग व्यवस्थापन हे आज आपण बघणार आहोत। दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाण्याच्या कमी उपलब्धतेमुळे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची पेरणी झालेली आहे। साधारणतः पीक फुलोऱ्याच्या आणि काही ठिकाणी वाढीच्या अवस्थेमध्ये दिसून येत आहे। उशिरा पेरणी झालेल्या ठिकाणी आता शाखेवाडीच्या अवस्थेतच पीक आहे। हरभरा पिकामध्ये मुख्यत्वे जी कीड येते ती म्हणजे घाटे अळी। हरभऱ्यामध्ये या एकाच अळीमुळे पिकाचं नुकसान पाहायला मिळतं। सध्या घाटे अळी ही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये अनेक प्लॉटमध्ये दिसून येत आहे। तरी हरभरा पिकावरील घाटे अळीच्या नियंत्रणासाठी आपण जैविक आणि रासायनिक या दोन्ही पद्धती वापरू शकतो। घाटे अळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला 5% निंबोळे अर्क पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फवारणी करून घ्यायचा आहे। आता सध्या शाखेवाडीच्या अवस्थेमध्ये आणि फुलोऱ्याच्या अवस्थेत पीक असतानाच आपल्याला 5% निंबोळे अर्काची फवारणी करून घ्यायची आहे। तसेच रासायनिक नियंत्रणासाठी क्विनॉल फॉस 25% EC हे 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये आपल्याला फवारणीसाठी वापरता येईल, किंवा मग इमामेक्टिन बेंझोएट 5% हे 4.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची। यामुळे हमखास आपण घाटे अळीचं पूर्णपणे नियंत्रण करू शकतो। आता आपण रोग व्यवस्थापनाकडे येऊया। रोग व्यवस्थापनामध्ये जसं घाटे अळी ही एकमेव अळी जी नुकसानकारक हरभऱ्यामध्ये दिसून येते, त्याचप्रमाणे रोगांमध्येही मर रोग हा एकमेव रोग आपल्याला हरभऱ्यामध्ये नुकसानकारक दिसून येतो। पण या रोगाचा जर प्रादुर्भाव जास्त वाढला तर अगदी 30 ते 50% जास्त नुकसान आपल्या पिकाचं होऊ शकतं। त्यामुळे याचं वेळीच नियंत्रण करणं गरजेचं असतं। याचं नियंत्रण आपण झाल्यानंतर पूर्णपणे करू शकत नाही, पण ते थांबवू शकतो। कारण मर रोगाचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला पेरणीपूर्वीच काळजी घेणं गरजेचं असतं। म्हणजे जसं की मागच्या हंगामामध्ये जर मागच्या वर्षी आपण हरभरा पीक त्या क्षेत्रात घेतलेलं असेल तर त्या क्षेत्रामध्ये हरभऱ्याचं पीक घेणं टाळायचं। शिवाय मर रोग प्रतिकारक्षम जातींची निवड करायची। शिफारस केलेल्या ज्या मर रोगासाठी प्रतिकारक्षम असणाऱ्या शिफारस केलेल्या ज्या जाती आहेत त्यांचीच निवड करायची। पेरणी करताना आपल्याला बीज प्रक्रिया करून बुरशीनाशकाची किंवा मग जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करूनच आपल्याला पेरणी करायची असते। त्यामुळे मर रोगाचा आपण प्रतिबंध करू शकतो। आता सध्या पेरणी केलेले जे प्लॉट आहेत यामध्ये जर समजा मर रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल, आपण बघू शकता यामध्ये इथे दिसतंय त्या पद्धतीने असे पिवळसर झालेले झाडं असे पूर्ण हिरव्या असलेल्या प्लॉटमध्ये काही ठिकाणी दिसून येत आहे। तर हे जे पिवळसर झालेले जे झाडं आहेत हे आपण जर उपटून पाहिले तर त्याच्यावर अशा मुळ्या पूर्ण अशा खालून त्याच्या कमकुवत होऊन गेलेल्या किंवा मग त्याच्यावर पूर्ण बुरशी वाढलेली दिसते। त्यामुळे झाड पूर्ण वाळल्यासारखं असं दिसायला लागलंय, म्हणजे काही दिवसात हे झाड पूर्ण वाळून जाणार आहे। तर आता असे झाडं आपल्या प्लॉटमध्ये ओळखायचे, हे पिवळसर झालेले झाडं, आणि हे झाडं आपण उपटून घ्यायचे आणि त्यांचा व्यवस्थित नायनाट करायचा। ते झाडं तिथेच टाकून न देता त्यांचा नायनाट करायचा। आता मर रोगाचा प्रादुर्भावाला सुरुवात झालेली आहे तर मग बायोमिक्स किंवा मग ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकांचे आपण 200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यासाठी द्रावण तयार करायचं आणि मग त्याची आपल्या ज्या हरभऱ्याचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये आळवणी करायची। रासायनिककडे जर जायचं झालंच तर मग कार्बनडिझिम या बुरशीनाशकाची आपण आळवणी करू शकतो। फवारणीसाठी आपण थायोफेनाइट मिथाइट 70% WP हा घटक असलेलं कोणतंही बुरशीनाशक म्हणजे शिफारशीप्रमाणे आपण वापरू शकता। अशा पद्धतीने आपण हरभऱ्याचं कीड आणि रोग व्यवस्थापन जर केलं तर निश्चितच आपल्या हरभरा पिकाच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल। धन्यवाद।